फक्त 2 मीटर कापडापासून छान असं आपण शॉर्ट वन पीस शिलाई करणार आहोत। इथं पहा, आपण फॅब्रिक असं डबल फोल्ड करून घेतलं तर वरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे आणि खालच्या साईडला ह्याची बंद बाजू आहे। समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे पहा। आता ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात। तर आपली छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच आणि 1 इंच शिवण्यात। अशी मी 10 इंचाला फोल्ड करून ह्याची घडी घेतलेली आहे। टॉपची उंची घेतोय आपण 16 इंच। तर वरच्या साईडने मी ओपन बाजूकडून इथं 16 इंचाला खालच्या साईडला मार्क करून घेते। टॉपची उंची तुम्ही तुमच्या छातीच्या साईजनुसार इथं बदलून घ्या। आता खालच्या साईडला इथं आपण सरळ लाईन आखून घेऊया। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत 7 इंच। तिथूनच खालच्या साईडला आपल्याला मुंढा खोली घ्यायची आहे 7.5 इंच। पुन्हा इथं मी बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करते। आता आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छातीची रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर इथं आपण 9 इंचाला मार्क करून घेतोय, जो की आपल्या छातीचा चौथा भाग आहे। त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग आणि 1 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता मुंढा लाईनच्या इथून आपल्याला बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर वरच्या साईडला इथं आपण अर्धा इंचाला मार्क करून खालच्या साईडच्या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। आता मध्यापासून जिथं आपण 1 इंचाला मार्क केलंय तिथून आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं आपण स्लीवलेस टॉप शिवतोय, त्यामुळे इथं आपल्याला पुढील मुंड्याला शेप नाही द्यायचा आहे। आता गळा रुंदी घेऊयात 3 इंच। गळ्याची खोली आहे आपली 6 इंच। अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा खालच्या साईडने इथं आपल्याला 3 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पुढील गळ्याची खोली इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता। पुढील गळ्यासाठी इथं मी वरच्या साईडला 1 इंच मार्जिन सोडून व्ही नेक गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता इथं आपण अर्धा इंचाला मार्क केलं होतं, तिथं शोल्डर उतार देऊन घेतला। इथं अगदी सोप्या पद्धतीने आपण पुढील भागाचं ड्राफ्टिंग केलं। आता पुढील भागातून मागील भाग कसा सेपरेट करायचा ते पाहूयात। तर सुरुवातीला इथं आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। त्यानंतर ह्याच्यातून आपण मागील भाग सेपरेट करून घेणार आहोत। त्यानंतरच इथं आपल्याला पुढील गळा कट करून घ्यायचा आहे पहा। अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि आपली एका वेळी 2 कामं होतात। आता आपण मागील भाग घेतोय, तर गळा रुंदी इथं घेतली होती आपण 3 इंच। त्यानंतर मागील गळ्याची खोली इथं मी 4 इंच घेते। पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथं आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात। तर मागील गळ्यासाठी इथं मी साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेते। इथं आपलं ड्राफ्टिंग झालं। आता आपण मागील गळा कटिंग करून घेऊयात। इथे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या दोन्ही भागाचं कटिंग झालेलं आहे पहा। आता आपण टॉपचा घेर कट करून घेणार आहोत। उरलेलं कापड इथं मी 2 समान भागात कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे 4 फोल्डमध्ये आहे। ह्याची रुंदी 21 इंच आहे, म्हणजेच 42 इंचाचे इथं आपल्याकडे 2 पीस आहेत। त्यानंतर आपली उंची आहे 17 इंच, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात अशी याची उंची इथं आपण 18 इंच घेतलेली आहे। इथे आपल्या संपूर्ण वन पीसची कटिंग झालेली आहे। आता आपण शिलाई करूयात। इथं मी हा पुढील भाग घेतलेला आहे। गळ्याला आपल्याला पट्टी लावायची आहे, त्यासाठी इथं मी 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे। तर आता आपण ही एका बाजूने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत। आज आपण कॅनव्हास न वापरता अगदी सोप्या पद्धतीने फिनिशिंगसोबत गळ्याला पट्टी कशी लावावी ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल। इथं पहा, आपण 1/2 इंचाला एक साईडने पट्टी इथं फोल्ड करून घेतलेली आहे। आता आपण टॉप अशा पद्धतीने खोलून घेणार आहोत। इथं आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडने पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे। इथं आपण 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन गळ्याच्या खोलीपर्यंत आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। जिथं आपला व्ही शेप आहे तिथं आपण अशा पद्धतीने इथं चुणी टाकून घेतोय पहा। अगदी सोपी पद्धत आहे। आता कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवायची, मगच फुटर उचलून घ्यायचा, तरच आपल्या टॉपला फिनिशिंग छान येते। आता सेम त्याच पद्धतीने इथं मी सरळ शिलाई देऊन घेतलेली आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्या। आता जिथं आपला व्ही शेप आहे तिथं आपल्याला नॉच देऊन घ्यायचे, पूर्ण शिलाईपर्यंत नॉच देऊन घ्या। आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने इथं आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर ही टीप देत असताना शिलाई लहान घ्या, 4 नंबरची घ्या, म्हणजेच आपल्या टॉपला फिनिशिंग खूप छान येते।
टॉपला शिलाई करत असताना दोन्ही हातांचा वापर करा. अगदी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या. इथे आपण आपल्या संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी टीप देऊन घेतलेली आहे. पहा फिनिशिंग किती छान आलेली आहे. आता आपण मागील भाग घेऊयात. तर सेम त्याच पद्धतीने इथं मी 1.25 इंचाची पट्टी एक बाजूला 1/2 इंचाला फोल्ड करून घेतलेली आहे. 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन गळ्याला आपण बाहेरच्या बाजूने इथं पट्टी जोडून घेतोय. मागील गळ्याला पट्टी जोडत असताना जिथं आपला गोलवा शेप आहे तिथं आपल्याला अशा 3-4 प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पहा पुन्हा मी सरळ शिलाई करून पुढल्या साईडला जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथे सुद्धा मी 3-4 प्लेट्स टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने प्लेट्स टाकल्यामुळे आपल्या मागील गळ्याचा शेप हा बदलत नाही आहे असा येतो. त्यामुळे इथं चुन्या टाकायला विसरायचं नाही. तुम्ही इथं पट्टी कट करते वेळेसच थोडी एक्स्ट्रा कट करा म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित पुरेल. पहा अगदी व्यवस्थित इथं आपण बाहेरच्या साईडने पट्टी जोडून घेतली. आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. पहा इथं आपण सुन्या दिल्यामुळे अगदी गळ्याला आपल्या परफेक्ट असा शेप आलेला आहे. कॅनव्हास न वापरता गळ्याला पट्टी जोडण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथं पहा अगदी परफेक्ट अशी गळ्याला आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता टॉपचा घेर तयार करून घेऊयात. तर इथं पहा आपला टॉप पार्ट आणि आपण जे घेरसाठी कापड घेतलं होतं त्याची समोरील बाजू एकमेकावर ठेवून इथं आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं ते सोडून पुढं आपल्याला अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं मी आपल्या संपूर्ण पार्टला प्लेट्स टाकून घेणार आहे. प्लेट्स टाकतेवेळी त्या एका साईडच्या येतील ह्याची काळजी घ्या. त्याचसोबत जितकं तुमचं कापड रुंदीला जास्ती असेल त्यानुसार इथं तुम्हाला प्लेट्सची साईज ही कमी जास्ती करायची आहे. तुमचं कापड जास्ती असेल तर इथं तुम्ही अर्धा इंचाच्या प्लेट्स घ्या. त्याहून कमी असेल तर त्याहून लहान प्लेट्स घ्या. म्हणजेच आपलं कापड आपल्या कमरेच्या संपूर्ण भागाला अगदी समान असं व्यवस्थित इथं आपल्याला पुरवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला टॉपच्या शेवटी सुद्धा 1 इंच मार्जिन सोडून तिथंपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पहा इथं माझं कापड मी अगदी व्यवस्थित पुरवून घेतलं. इथं आपल्या प्लेट्स टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच शिलाईवर इथं डबल शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजेच ती उसवण्याची शक्यता ही खूप कमी असते. इथं पहा अगदी समान अशा इथं आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आता इथं आपण पुढील भाग घेतोय. सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला 1 इंच मार्जिन सोडून उरलेल्या कापडाच्या इथं आपण अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घेतोय. इथं तुम्हाला डायरेक्ट प्लेट्स टाकायला जमत नसेल तर तुम्ही प्लेट्स टाकल्यानंतर इथं टाचण्यांचा वापर करा. त्यानंतर त्यावर शिलाई देऊन घ्या म्हणजेच तुमच्या प्लेट्स ह्या अगदी समान येतील. तर इथे मी डायरेक्ट मशीनवर इथे प्लेट्स टाकून घेते. इथं पहा पुढल्या बाजूला इथं आपण 1 इंच मार्जिन सोडून इथं प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आता त्यावर इथं आपण डबल टिप देऊन घेतोय. इथं आपले दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्या फ्रॉकचा जो बॉटमचा घेर आहे तो इथं आपण 1/2 इंचाला डबल फोल्ड करून अगदी कडेने त्यावर इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. इथं आपण फ्रॉकच्या एका बाजूच्या घेरला इथं टीप देऊन घेतलेली आहे. आता पुन्हा आपण त्याच सेम पद्धतीने आपला दुसरा पार्ट घेतलेला आहे. इथं आपल्याला 1/2 इंचाला डबल फोल्ड करून अगदी कडेने इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आपल्या बॉटमच्या घेरची शिलाई ही तुम्ही तुमचं संपूर्ण फ्रॉक शिलाई करून झाल्यानंतर सुद्धा देऊ शकता. इथं आपले दोन्ही पार्ट आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेतलेले आहेत. आता आपण शोल्डर जोडूया. तर शोल्डर जोडण्यासाठी पुढील आणि मागील दोन्ही भाग इथं आपल्याला समोरच्या साईडने एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत. आता आपण वरच्या साईडने इथं एकदा बितपत शिलाई घेऊन शिलाई लॉक करून डबल शिलाई करून घेणार आहोत.
इथे शोल्डरची शिलाई लॉक करायला विसरायचं नाही। आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचे शोल्डरसुद्धा इथं शिलाई करून घेणार आहोत। शोल्डरला शिलाई देते वेळेस गळ्याच्या बाजूकडून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची, म्हणजेच शोल्डर जोडते वेळेस जर बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा कापड आलं तर ते आपण कट करू शकतो, पण गळ्याच्या बाजूने इथं आपण नाही करू शकत। तर पहा, अगदी परफेक्ट असे आपण दोन्ही शोल्डर इथे जोडून घेतलेले आहेत। आता आपण मुंढा लाईनला इथं पट्टी न जोडता डायरेक्ट इथं आपण पाव इंच फोल्ड करून त्यावर इथं आपण अगदी कडेने टीप देऊन घेणार आहोत। तर अशा पद्धतीने टीप दिल्यामुळे इथं आपल्याला एक्स्ट्रा कापड वापरायची गरज लागत नाही। इथं आपलं मेन फॅब्रिकसुद्धा खूप कमी होतं, त्यामुळे जर तुमच्याकडे कापड शिल्लक राहिलं नसेल तर मुंढ्याला तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून इथं टीप देऊ शकता। अगदी सोपी पद्धत आहे, फिनिशिंगसुद्धा खूप छान येते, त्याचसोबत आपला वेळसुद्धा खूप वाचतो। स्लीवलेस टॉप शिवत असताना जर तुम्ही पुढील मुंड्याला शेप दिलात तर आपल्या छातीच्या इथलं कापड हे आतल्या साईडला सरकतं आणि ते दिसायलासुद्धा खराब दिसतं। तरीही इथं तुम्ही पुढील मुंड्याला शेप दिलात तर तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करायला नाही येणार, कारण आपला पुढील मुंड्याचा शेप हा खोल असतो। त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने पट्टी न फोल्ड करता इथं तुम्हाला कापडाची पट्टी लावून घ्यावी लागेल। पहा, इथं फिनिशिंग किती छान आलेली आहे। तर दोन्ही साईडला मी ह्याच पद्धतीने आपला मुंडा फोल्ड करून घेतला। आता आपण फ्रॉकसाठी नॉट तयार करून घेतोय, तर त्यासाठी इथं मी 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। पट्टी इथं आपण आतल्या साईडला पाव इंचाला फोल्ड करून पुन्हा आपल्याला दोन्ही बाजूकडून असं पाव इंच फोल्ड करून मध्यात इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। ही नॉट बनवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे। व्यवस्थित पहा, मी सुरुवातीला पाव इंच आतल्या साईडला फोल्ड करून पुन्हा आपल्याला दोन्ही बाजूनी असं पाव इंच फोल्ड करून अगदी कडेने इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। तर दोन्ही नॉट मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतल्या। आता आपण फ्रॉकची मार्जिन शिलाई करून घेतोय, तर इथं मी मुंढ्यातून शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे। तर इथं मी सुरुवातीला अर्धा इंच शिलाई घेणार आहे। तर इथं आपण जी नॉट तयार केली होती ती आपल्याला कमरेच्या भागावर ठेवून तिथं आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। पुन्हा आपण खालच्या साईडला इथं एकदा बितपत शिलाई घेऊन सरळ शिलाई करून घेतोय। शेवटी इथं शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। पुन्हा आपण सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची शिलाईसुद्धा करून घेतोय। वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई घेऊन आपल्याला कमरेपर्यंत सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। इथं आता आपण कमरेच्या इथं नॉट ठेवून घेतोय। नॉटची लांबी इथं आपण 15 इंच घेतली होती, तुमच्याकडे जास्ती कापड असेल तर तुम्ही 20 इंचापर्यंत घेऊ शकता। आता कमरेच्या खालच्या साईडला इथं आपण एकदा बितपत शिलाई घेऊन सरळ शिलाई देऊन घेतोय। शेवटी शिलाई इथं आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। तर इथं आपल्या संपूर्ण टॉपची अगदी सोप्या पद्धतीने शिलाई झालेली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।